अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये करंजी येथील एका हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे। या हाणामारीमध्ये हॉटेल मालकाचा डोळा निकामा झाला आहे। एका जणाच्या डोक्याला देखील गंभीर इजा सुद्धा झाली। एकाच कुटुंबातील 4 जणांना झालेल्या गंभीर हाणामारीमुळे रविवारी करंजीमध्ये कडकडीत बंद पाळून ग्रामस्थांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। मारहाण करून गुंडगिरी करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांच्या निषेध सभेमध्ये करण्यात आली आहे। या घटनेच्या संदर्भात गणेश सुभाष अकोलकर या हॉटेल व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की करंजी येथील हॉटेल संकेत या ठिकाणी शनिवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास सलमान पठाण, चिमण साळवे, महेश क्षेत्रे, विवेक बनकर, प्रवीण उर्फ मोन्या साळवे, आसिफ शेख यांच्यामध्ये हॉटेलचं बिल देण्यावरून वाद झाला। यावेळी भांडण सोडवण्यासाठी पुढे गेलेल्या राजू रामदास अकोलकर, सचिन ओंकार पांडे, सोमनाथ उर्फ अशोक अकोलकर यांना संबंधित आरोपींनी जबर मारहाण केली। हाणामारीच्या प्रसंगी झालेल्या दगडफेकीमध्ये राजू अकोलकर याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे, तर सचिन ओंकार पांडे, सोमनाथ अकोलकर यांच्या डोक्याला मोठी इजा झाली। हाणामारीनंतर सर्व आरोपींनी तिथून पळ काढला। सलमान पठाण आणि त्याच्या टोळीची करंजीसह परिसरामध्ये मोठी गुंडगिरी वाढली असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात यावा, सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी या प्रमुख मागण्यांसाठी रविवारी ग्रामस्थांनी करंजी बंदचं आवाहन करत या घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला। यावेळी माजी सरपंच सुनील साखरे, आबासाहेब अकोलकर, माजी चेअरमन अशोकराव अकोलकर, शिक्षक नेते विजय अकोलकर, माजी चेअरमन महादेव अकोलकर, माजी चेअरमन राजेंद्र क्षेत्रे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रतन क्षेत्रे, युवा नेते विवेक मोरे, युवा नेते विश्वास क्षेत्रे, ग्रामपंचायत सदस्य राहुल अकोलकर, माजी सरपंच नवनाथ आरोळे, सेवा संस्थेचे संचालक संतोष अक्कलकर, देवीदास क्षेत्रे, माजी चेअरमन उत्तम अकोलकर, आसाराम अकोलकर, ज्येष्ठ नेते रूपचंद अकोलकर, लाजर क्षेत्रे यांच्यासह अनेकांनी या बंदचं आवाहन करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी प्रामुख्याने केली। यावेळी उपनिरीक्षक हरीश भोये यांनी ग्रामस्थांची भेट घेताना म्हणाले की सर्व आरोपींना अटक करू, तसंच सलमान पठाण याच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्याकडे सोपवला असल्याचे ते म्हणाले। या हाणामारीच्या घटनेतील आरोपींना पोलीस प्रशासन कोणत्या कलमाखाली गजाआड करणार हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। प्रतिनिधी व्ह्युसन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।